आपल्या गुरुमाऊलीला आपल्या घरचा नैवेद्य जातोय. असं नाही केलं, स्वतःची बुद्धी चालवली का त्यांनी नाही. महाराजांनी आदेश दिला ना मला त्या माळिनीच्या घरी, याच्या म्हणून त्या माळिनीच्या दारात उभे राहिले भिकाऱ्यासारखे. माऊली, मला माझ्या माऊलीसाठी अर्धी भाकरी द्यावं. त्या बाईला आश्चर्य वाटलं. गावातला सेठ, इतका मोठा सावकार माझ्या दारात येऊन अर्धी भाकरीची भीक मागतोय. कोणासाठी? कोण व्यक्ती असेल तो, हा भाकरी मागून देतोय त्या माऊलीसाठी. आणि योगायोगाने ती माऊली भाकरी आणि बेसनच करत होती. तिलाही आनंद झाला की बंकटलाल सेठ मला येऊन भाकरी मागतोय. पटकन तिने भाकरी तयार केली. त्या भाकरीवरती बेसन टाकलं, एक मिरची दिली, कांदा फोडून दिला. आणि तिला कसं वाटलं की कसं देऊ या बंकटलालाच्या हातामध्ये मी ही भाकरी. ती म्हणे, शेठजी मी येते, कोणाला नेऊन द्यायचं आहे, कोणत्या भिकाऱ्याला द्यायचं आहे, कोणत्या साधूला द्यायचं आहे, मी पोचवून देते ना, मला सांगा. म्हणा नाही, महाराजांनी मला आणायला सांगितलं, तुम्ही माझ्याजवळ द्या, मी देऊन देतो त्यांना भाकरी. भाकरी हातावर घेतली, धावतच आले, कारण माहिती होतं अवली आहे.